आम्ही पण तुला रोशनी सोबत लग्न झालं म्हणते. आले का सूर्या? ते किती लहान आहे मी त्यापेक्षा. हो बे? सूर्या प्रेमात सगळं काही माप असतील का? मग मी माझी प्रेमिका चांगली होती म्हणून माझ्यासोबत तिनं लग्न केलं, वयाचं नाही पाहिलं. हो तशी 8-9 वर्षांना मोठाच म्हणा मी तिच्यापेक्षा. तू न केलं का? त्यापेक्षा कल्पी मोठी होती 3 वर्षांना, पण तू तर उठून पळाला बापाच्या सांगण्यावरून उठून पळाले. बाप बोलला बापानं जोडपलं लगेच उठून पळाला आणि आता आला 7 वर्षाचा वनवास काढून लेका आणि आम्हाला सांगतो रोशनी सोबत तुनं लग्न केलं आणि त्यापेक्षा लहान आहे ते एवढी. मला काही सांगतो बे, शिकवतो का तू? आमच्यात हिंमत होती मग म्हणून आम्ही सक्सेस करून टाकलो. आमचं प्रेम आहे बी लग्न बी एक पोरगी झाली लेका. पोरगी कशी झाली ते सांग ना. काय तो बी तू पोरगी कशी झाली म्हणून राहिला मध्ये? लग्न झाल्यावर लेकर होण्याच आहे. असं लग्न झाल्यावर लेकर होणे का? लेकर होऊन राहिलं होतं म्हणून लग्न केलं. काही सांगते बी याला काय अक्कल आहे का बे? काही सांगते त्याच्याकडे काय पाहिजे बे? सारच माहित आहे मध्ये लेका. तू काय करू शकतो आणि काय नाही करू शकत सारच माहित आहे. आणि मला म्हणतं बापाच्या मतं नाही ऐकलं. आम्ही एक कल्पी जर चांगली असती ना ते शेवटपर्यंत साथ दिला असतं, वयाचं काही नसतं लेका. मग साथ द्या आली. पण तुला माहित का ते तिकडला तो यो नाही होता का योग्यासोबत होती ती, आणि मध्ये माहित पडलं नंतर योग्यासोबत होती म्हणून, आणि माझ माग लागली ते लग्नासाठी. म्हणून मग मी बापानं मारलं, बहाना केला बापानं मारलं म्हणून आणि उठून पाहिलं लेका. नाही तर माझ मती मेडी असती ते येऊन. नाही ते कोणासोबत होती आपल्याला माहित नाही बा. ते योग्याचंही लग्न झालं आता, पण आपण पाहिलं नाही तिले ना. काय म्हणायचं आहे? मला वाटलं का तू त्या बापानं मारलं म्हणून सुटून पळाला. नाही बापानं मारलं म्हणून काय उठून पळणार का मी लेका? माझ्या माग लागली होती ते. मग मला म्हणे मी जवळच पेतो म्हणे तू जर लग्न नाही केलं तर. मग अशीच म्हणत जायची दावडा. मग मी काय करू? मग पाहिलं उठून. मी 21 वर्षाचा होतो आणि ते 23 वर्षाची होती. 2 वर्षाचा फरक होता आमचा. माझ्या आजनं 5 वर्षाचा म्हणता लेका 2 वर्षाचा फरक होता. ते 23ची होती, मी 21चा होतो. थांबलो असतो तिच्यासाठी, पण ते पोट्टी बरोबर नाही होती. झालं वाटते तिचं लग्न. माहित पडलं मला लग्न झालं म्हणून तिचं. आता अरे लेखा लग्न झालं म्हणतात, चांगली पडली लेखा. ते त्या घरी तरी घेऊन जायला लागलं असतं तिले. मग मनात झालं असतं त्या घरी तिचं. अबे ते तिच्या घरी दुकान आहे म्हटलं 2 मोठे मोठे चांगले. मग दुकानदार आधी पार एवढी खास नव्हती ते. तुझेच कशी आवडली तर काय माहिती. पण 2 मोठे मोठे दुकान आहे म्हटलं शोरूमचे तिच्या घरी कपड्याचे. मग 2 भाऊ आहे आणि नाना जाय वाटते काही असं काहीतरी ऐकलं होतं मी ना. मागं आली होती ना बी ते. मागं आली होती दिवाळी, मागच्या दिवाळी. ह्या वेळेस माहित नाही बा, मग मागच्या दिवाळी आली होती ती. आणि मला येताना दिसली. गाडीतच येते गाडीतच जाते मस्त. मग पोटीन बरं झालं नाही केलं तुझ्यासोबत तो. आणि तू उठून पाहायला बरं झालं. झालं ना, चांगली पडली तर बरं झालं ना. माय म्हणणारच नाही बा. मी तर म्हणतो बरं झालं माय मागची बोला गेली ते. पोटी बरोबर नाही होती ते. जाऊ द्या गेली ती गोष्ट. तिचं मला लग्न झालं सर्वात झालं ना. आता काही आठवण काढतो तिची तर जाऊ दे. त्या बापकी बोलला का बे तुझ्यासोबत? हो बे राहू द्या. तुम्ही काय बे चांगलं लढणं भडणं चालू झालं असं याच्या घरात नाही. तू या इथं भरली लढत आली होती मग मागून. तू गेल्यावर तू धावत गेला कधी आणि तू या इकडून आली लढतच. अरे काय सांगू तुले लगायची आठवणी मध्ये. माय काल लढली म्हणजे लय लढली रे का ती. आता काय करत असतो बे मग तू? आता काही काम गिम करतो का नाही? का असंच आहे खाली पिली आमच्यासारखाच? हे डॉक्युमेंट्स घेऊन गेलतो सोबत. मामाच्या घरी गेलतो डायरेक्ट पहिली. मग मामाने म्हटलं मला अर्जंट काम आहे, नाही तर माझी जीव जाते म्हटलं. आता 1 लाख रुपये द्या म्हटलं तुम्ही, मग वापस देऊन देईन. मामा सर्व्हिसवाला होता ना, दिले 1 लाख रुपये त्यानं मला. आणि मग ते सोबत घेऊन गेलो, बँकेत ट्रान्सफर केले मायवाले त्यानं, अकाउंटमध्ये टाकले होते. तेच गेलो. शिक्षण पाणी हे ते चालू होतं. माय कामही चालू होतं. शिकलो मग मस्त. BSc अग्री पूर्ण झालं मायवालं. आता मार्केटिंग करतो मस्त. मोठ्या मोठ्या शॉपवर जातो. केंद्र आहे कृषी केंद्र आहे तिथं आपल्याला हे ठेवून द्यायचं सॅम्पल कंपनीचं. आणि ते टार्गेट राहते पूर्ण करायचं. त्याच्यावर मग प्रॉफिट भेटते. लय चालू केलं. आता इकडल्या भागानं लावतो ना. आता तिकडल्या भागाचं आहे तिथं काही 15-15 दिवसानं 1-1 महिन्यानं द्यायची व्हिजिट. आता इकडले शॉप करतो चालू आपले कृषी केंद्राचे मस्त. आपलं सांगायचं मग त्याला समजावून शॉप आलेले शेतकऱ्याचे तिथं जायचं. कसा माल आपले बी कसं निघालं, काय निघालं, माल कसा निघाला असं पाहायला जावं लागते. आणि पेट्रोल पाणी सगळं देते आपल्याला. असं काही नाही. नाश्ता एक वेळचा सगळं पैसे भेटून जाते. टेन्शन नाही. चालू आहे आपलं मस्त दिगी करतो मस्त. असं रे तुला मग चांगलं. बेल का 6,000पासून काम केलं मी. 15 झाले, मग 15चे 20 झाले आणि आता 24,000 रुपये आहे. आणि वरचं प्रॉफिट वगैरे राहते ना मी त्याच्यावर. टार्गेट पूर्ण केल्यावर मग देते लेखा ते. मग चालते आपलं 24,000 रुपये आहे. अजून चांगलं काम झालं तरी आपल्याला परफॉर्मन्स चांगला असला का मग अजून भेटते. मग म्हणजे वाढते पगार. असं हो का? बरं आहे. तुमचं काय चालू आहे मग? आमचं काय आहे मिस्त्रीचं काम. मिस्त्री म्हणजे ठेके घेतो आम्ही घरायचे दोघं मिळून. सुरजन मी बरोबर. आजकाल पोरी देत नाही आणि तुम्हाला भेटून गेल्या. ते तर लग्न झालं की अबे त्या बहिणीची ननदच होई ना सक्की त्याची बायको. मा बहिणीची ननद याची बायको.
चा बहीण मामी एकच घडलं बी. त्या बहिणीचं लव्ह मॅरेज होईल का? मस्त माणूस आहे, एक नंबर प्रोफेसर आहे का, देव माणूसच आहे. हा असा मस्त स्वभाव आहे का नाही त्यावाल्या जवळचा, एक नंबर माणूस आहे याचावाला साया या श्यामेचा. बोलतो का बे माय बाप लव्ह मॅरेज करू तर देते का? मा बहिणी मध्येच नाही करू दिलं तर. अबे रावल्या त्या बहिणीनं पळून केलं पहिले लग्न. आता तू आई गी बोलते जाणे येणं की करते, त्यानं मंदिरात लग्न केलं. ते बाबा नाही बोलत म्हणा, अजूनही नाही बोलत वाटते तुझे बाबा. माहीतच नाही का काहीच. हा आता मग सांगा आपा लग्न झालं म्हणून, आई सांगे लग्न झालं म्हणून. त्याल्या बहिणीच्या पहिल्या लग्नाविषयी नसून माहिती रे तुले मग रावल्या. हा काय बोलून राहिला बे तू? पहिलं लग्न दुसरं लग्न लेखा. मा बहिणीचं पहिलं लग्न कधी झालं? हे सूर्या सांगू नको त्याला राणीचं माझ्यासोबत होणार होतं म्हणून लग्न. नाही तर माय राग करून बरं तो पहिलेच रागीट आहे ती पोट्ट. तू गेला सोडून त्या बापाला लय टेन्शन मध्ये आलं पोट्ट पळायला बाई या पोरीच्या कारणानं. तर माय पोरगी नाही होईन बा तसंच म्हणून त्या बहिणीचं लवकर लग्न करून दिलं. 12वी झाली आणि हे व्हायचीच होती, पेपरही झाली होती फक्त, तर लगेच देऊन दिलं. आणि तो लेखाचा लय मारकुंडा होता. मारे तिले दारू पे काम नाही करे काही नाही. मायबाप होते सर्व्हिसवर पण ते कोणत्या कामाचे नव्हते ना बे. मग तरी 3-4 वर्ष राहिली ते तुझी बाई. पण मग तिच्याकडून नाही सहन झालं तर मग शेवटी ते आधी आणि मग सोड चिठ्ठी झाली. आणि मग शिकाले कॉलेजमध्ये जाय तर ते कॉलेजचा प्रोफेसरच होता. तिले मग त्याच्यासोबत केलं तिनं. म्हणजे स्वतःच्या मतांना चांगला आहे पण असं वाटलं नाही आम्हाला एवढा चांगला निघन म्हणून. पण लय चांगला आहे, मस्त आहे पोरगा. थोडा वयस्कर आहे म्हणजे तिच्यापेक्षा थोडं मोठाच आहे ना आता प्रोफेसर म्हटलं. पण मस्त आहे माणूस, एक नंबर स्वभाव आहे. माय मग एवढं घडलं का बे? मला तर काहीच नाही माहिती. घरच्यानं काही सांगितलं नाही बे. हा तर काय सांगन तुला त्या घरचे लेखा. हा आता जाऊ दे ते सुखी आहे तिच्या घरी. आता तू मामा होशील काही महिन्यानं. माय बाप बोलत नाही मग आहे ना, माझ्यासोबत बोलत नाही होता लेखा काल रात्री. हा बोलच नाही माझ्यासोबत. माय बाप मानला कसा पण? अभि सांगून काय राहिलो बे आम्ही, मानला नाही त्या बाप. तिनं पैन जाऊन लग्न केलं म्हणतो तर माय बाबाचं ना हेच चुकलं लेखा. हा तिचं जीवन बरबाद करून टाकलं राणीचं, लवकरात लवकर लग्न करून. तिचं वयस काय होतं, तिचं लवकर लग्न करून दिलं. मग असं बदाड भेटलं तिथे मारणार होती. मी असतो लेखा त्यावेळेस चांगलं पेनाटलं असतं धरून त्याला. एवढे दिवस राहूच नसतं दिलं माझ्या बहिणीले. आम्ही लय सहन केला लेका, राणीनं लय सहन केलं. पहिले लय मारी म्हणते तो तिले. मग सासूही धडायची नव्हती आणि तिचा सासरा होता म्हणा थोडासा बरा, पण तो नवरा नव्हता लेखाचा. पिऊनच ये म्हणते तो, पिऊन ये म्हणते. तिथे पैसे नाही राही तिच्याजवळ, कपडे नाही राही घालायला बरोबर. मग ते बाबा ती आई मग असे करे ते सासरे. मग हा कोणता काम नाही करे तो तिचा नवरा. तर ते काही पैसे द्यायला द्यायचे लय होती ते बस भाकऱ्याची, तू याची तू त्याची असे बोले म्हणते ते. बहीण माय बिन तर लेखा वाचला बी लेखा तुम्हा हातून वाचला लेखा. मी असतो ना लेखा पहिली गोष्ट माझ्या बहिणीचं लग्न होऊ देत नव्हतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झालंही असतं ना त्याला लय पेनाटला असता धरून. जाऊ दे सोड त्या गोष्टी. तूही नाही बोलशील का त्या बहिणीसोबत? त्या जवायला की भेटत नाही का? चाल नव्हते जाऊ ना त्याच्या घरी. नाही भेटणार आहे मी तिले. तिनं काही वाईट केलं का? लय मस्त केलं ना, लग्न केलं त्याच्यासोबत. मग कोणतं वाईट केलं तिनं? कोण नाही भेटणार आहे माझी बहीण होते. काम करू उद्या सुट्टी मारतो तू मी श्याम्या मस्त जाऊ तिच्या घरी उद्या. चालशील काय? चाल ना मी आहोत यार. कुठं आहे कुठं ते कोणतं गाव आहे? शिटीतच जावं लागते. शिटीतच आहे ते लय मोठं घरही आहे. शिटीतच राहते ते राणी. अरे जवळच आहे मग तर एक टांग टाकली का आलं. अरे बापा काय म्हणतो सांग ना, काय झालं? काय म्हणतो? काय बिचारी तू पाहू नको माझ्याकडे अशी. नाही व नाही पाहतो बिचारे, डोळे सुजून गेले व म्हणता तू लडू लय डोळे बारीक बारीक झाले. एवढी काय लढली हो बिचारे, लस लढली ना तू. पाय डोळे कसे सुजून गेले बाई, तू काल भरलीच लढली वाटते नाही? होते बाई काही विचारू नको आता. निर्मला बाई त्या घरी शाशा आहे ना, शाशा दे ना मला, शाशा दे ना. कोणता शाशा हो बाई? कोणता शाशा म्हणून राहिली तू? करंजा करतो म्हटलं. करंजाचा शाशा असेल तर दे ना. सगळं केलेलं आहे मी ना, फक्त भरातच आहे. शासाच नाही दिसून राहिला बिचारे माझ्या घरचा, कुठं गेला आणि कुठं नाही. तुझ्या बहिणीले दिला होता बबी तिले. तेव्हापासून गायबच आहे, तिच्या घरी नाही आहे, गेली होती तर. मग काय करू म्हणून त्या घरचा दे, त्या घरच्या आहे ना तसं चांगला निघते हो. त्यानं करंजा मस्त निघते. इले बोलावतं आपल्या त्या इले शीतलले. आणि ते एक बाई नवीन पोरगी आली सोनम, तिले भरता येते म्हणते. तर तिले भरून मागतो. दोघी जणी भरून देते. मी मसाला गी तयार करून देतो त्याचा मस्त. शेंगदाणे आपल्या तीळ थोडासा रवा मार भाजतो आणि थोडेसे राणीले पाठवतो म्हटलं त्याच्याच हातानं, रावल्याच्या हातानं. मा शाशा का हो मला पा लागन हो बाई आता आणता. आता पाय तो बाप्पा माय थोडीशी पाय ना दे ना पाहून थोडसा बिचारे दे ना. अहो लवकर लवकर केले म्हणजे बरं होऊन जाते. ते पोट्ट जाय नंतर मग दे ना. आज जाते का उद्या जाते तो
आज नाही जात म्हणे बाप्पा, आज ते कुठं तरी जातो म्हणे, कोणतं होतं ते बाप्पा त्याले इथं जायचं आहे म्हणे. ते पोरग जाणार आहे खरं ना, सूरज जाणार आहे, श्याम जाणार आहे बाप्पा. पण ते आज जाणार होते पण जाणार नाही वाटते आज. ते आपल्या राहुलले काम आलं म्हणते, ते काय होते इकडं ते दुकानात जायचं आहे म्हणते, त्याला विजिट मारायची आहे म्हणे बाप्पा. त्याच्याजवळ दिसते ना थैला आणला त्या मोठी त्यात बॅग, त्याच्यात ते याचे पॅकेट दिसून राहिले मला बियाण्याचे तर म्हणे तिथं भेट द्यायची आहे म्हणे, तर जातो आहे म्हणे. आज नाही म्हणे, उद्या जाईन राणीच्या घरी. तर मी म्हटलं आज करून ठेवतो बा, चिवडा गिवडा झाला आहे आणि थोडेसे रव्याचे लाडू करतो म्हटलं, तिला आवडते का नाही राणीले, तर पाठवून देतो म्हटलं. आता तशी ते पोटोशी आहे तर पाठवून देतो म्हटलं थोडंसं करून. थांब बाई, आता मला पाहावं लागेल ना शाशा. थांब रोशनीला विचारू दे. रोशने पाय होते तर आंघोळ करायला गेली, पोट्टी उठन बाई आवाज केला तर. चालू अंदर चाल बरं, अंता ये माय मांग देतो तुले शाशा, मी पाहून ये. बाप्पा पटकन दे दे ना. असं घरातच असं, घरातून कुठं जाणार आहे. दादा गाणं म्हणतो का रे दादा? लस लंबा झाला दादा तू पाहिजेपेक्षा. हे गाडी सोबत नाही तुला आता, मोठी गाडी घे मस्त, हे मोठी येते ना बुलेट. काय शीतल, बुलेट आहे ना आपल्याजवळ, पण तिकडं आहे बुलेट. घेऊन येऊ ना रे, तिकडून इकडे घेऊन येऊ. तू कुठं चालली, चालतं काय? चल अजून मग चालली काय? चल मग सोडून देत तुले. दादा बस येते ना, माझी मैत्रीण आहे ना, सोबत जात असतो आम्ही. खूप शाईन आहे का गाणं म्हणून राहिला टन 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 टन. होपलेसच दिसते, होपलेस वाहनाचा. शीतले काल आरती मस्त म्हटली होती तू ना, एक नंबर आवाज आहे आला तर. मस्त म्हटलं होतं का गाणं, मला तुला आवडलं होतं. मला खरंच माहित नाही का कोण म्हटलं तर. मी आरती म्हटली आणि हा वाला शीतलला म्हणत आहे, जाणून बुजून असा करते हा वाला. शायना, खूपच शायना दिसून राहिला हा मला. जेवढा हँडसम आहे त्याच्यापेक्षा जास्त दिमाग चालते वाटते याचा. राहुल दादा, मी नाही म्हणलं, हे आरती, हे सोनम ना म्हटलं, सोनम नाव आहे का हिचं? असं हो का? भावाची गाडी आहे दादा, आहे ना राहुल दादा? आपल्या घनश्याम दादाची गाडी आहे. पाय शिकले त्या भावाचीच गाडी होय, घनश्याम भाऊचीच गाडी होय. आपली गाडी आणू ना रे, आणू आपली गाडी आणू. मग त्या मैत्रिणीसोबत ओळख गिळख नाही करून देत का दादाची, त्या भावाची? राहुल दादा, रोशन नाही का आपला, रोशनची आत्या नाही ती चारू काकू, तिची वाली पोरगी होय. इथं अशी काय आली, MSW करत आहे हे, आणि इथूनच करत आहे. मग हॉस्टेलमध्ये नंबर लागायचा आहे तिचा, नाव काही आलं नाही अजून. काय माहित काय प्रॉब्लेम आहे, तर काहीतरी कागदपत्र कमी झाले म्हणते त्याच्यात, तर ते तिचे बाबा काढून राहिले आता, तर म्हणून इथून अपडाऊन करते मग इथं. अच्छा ते चालू त्या रोशनची आत्या, तिची पोरगी होय का हे? अरे बाप, लहानपणी असताना पाहिलं होतं गावात ही. लहान होती तर तेव्हा वेगळी दिसते, आता तर बुरकीत दिसते. मालकेसह तिचे भले स्टाईल करणार आहे ती बा. मग दादा तिचे बाबा प्राध्यापक आहे ना, मग शाळेवर आहे ना तिचे बाबा. सॉरी साल्याची पोरगी होय का? मग काय आपलं नंबर नाही लागत. काय नाही मग चालतं काय तू? चालशील तर चाल, सोडून देतो. बस येते आता, मी बसनच जातो. विचार. काय रे दादा, तू मार ना, ते लय अलग आहे बरं ती वाली. साधी सुधी नाही आहे, ते अलग आहे, तिला पटत नाही, तिला आवडत नाही बरं. आपण यायला कसं आहे शीतलबाई, बदलाव दे, चाललो. त्याला खूपच शायना समजते का? नाही ग, त्याचा स्वभाव तसा आहे, तो चांगला आहे स्वभाव तो. तुला आता काही समजणार नाही, जशी जशी तू बोलशील गिलशील ना त्याच्यासोबत, तेव्हा समजणार तुला कसा आहे तो स्वभाव. तसा लय मस्त आहे, हळवा आहे खूप तो, असं वाटते तो, असं म्हणजे असा गाणे गिणे म्हणते, पण तसं लय हळवा आहे तो. त्याला लवकर दया येते कोणाची बी, लय मस्त आहे तो स्वभाव दादा. मी कशाला बोलतो का त्याच्यासोबत? आणि तुझ्या दादाचं गुण नको गाऊ माझ्याजवळ. आणि की कसं गाणे म्हणून राहिला ग तो, एकदम लोपरेटा सारखा, उडान टप्पू. काय म्हणत होता ग? तिला विचार, काहीतरी म्हणत होता ना? काही नाही ग, तो मलाच म्हणत होता, चलतं का म्हणे शीतल तुला सोडून देते कॉलेजमध्ये. मी म्हटलं नाही, माझी मैत्रीण आहे म्हटलं, तर तो म्हणे ती तुझ्या मैत्रिणीला घे म्हणे. काढलं माझं खेटर, त्याच्या गाडीवर येतो मी, मोठा शायना चालला म्हणाला. जायचं होतं तर गेली असती ना तू, मी आली असती बसने. नाही ग, मलाही नव्हतं जायचं, मी नाही गेली असती.